नमस्कार फ्रेंड्स, न्यू फॅशन मेकर JH मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोस्ट ट्रेंडिंग हल्टरनेक ब्लाउज बनवणार आहोत, जे तुम्ही घागऱ्यावर किंवा साडीवर किंवा अगदी जीन्सवर सुद्धा वेअर करू शकता असा हा ब्लाउज आहे आणि खूप सुंदर दिसतो हा ब्लाउज। तर आज आपण हेच ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग करणार आहोत। स्टेप बाय स्टेप आपण इथे सगळं काही सांगणार आहोत व्यवस्थित। तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप करू नका। तर आता इथे उंची होती 14.5 इंच, तर आपण त्यामध्ये 1.5 इंच ऍड करायचे, कारण की आपण हा फ्रंटचा पार्ट काढत आहोत। सो आपण इथे 1.5 इंच ऍड करणार आहोत। 14.5 आणि 1.5 झाले 16 इंचावर मार्क केलेलं आहे। त्यानंतर इथे शोल्डर घेणार आहोत आपण 8 इंच। जसं आपण कॉलरचं ब्लाउज करतो त्याचप्रमाणे आपल्याला माप टाकायचं आहे। 1 इंच आपण इथे शोल्डर उतार दिलाय आणि त्याखाली आपण 7 इंच असं मुंढ्याचा आकार म्हणजे आर्महोल साठी टाकत आहोत। त्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच करायचा आहे। तर छाती आहे इथे 40 इंच, 40चा चौथा भाग आला 10 मध्ये 1 मिळवले आपण 11 इंच आणि मार्जिन साठी आपण 1 इंच ठेवणार आहोत। तर अशा पद्धतीने किंवा तुम्ही 1.5 किंवा 2 इंच ऍड करू शकता मार्जिन साठी। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण मार्क करून घ्यायचं आहे। जसं आपण प्रिन्स कट साठी मार्किंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आता 1 इंच आपण पुढे मार्क करणार आहोत आर्म होलच्या ठिकाणी आणि 2 इंच हे कमरेच्या साईडला आपण एक्स्ट्रा घेणार आहोत। अशा पद्धतीने प्रिन्स कटचं मार्किंग करतोय फ्रेंड्स आपण फ्रंटचं, तर त्या हिशोबाने आपल्याला मार्क करायचं आहे। 2.5 इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घेतल्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता इथे 40 छाती आहे म्हणून मी इथे 4.5 वर मार्क करते टक्स साठी। हे बघा, त्यापुढे असं 2 इंच आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला प्रिन्स कट सांगते नेहमीच। तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ सुद्धा बघितले असतील। खूप ब्लाउजच्या ड्रेसच्या अतिशय सोप्या पद्धती मी इथे शेअर करते तुम्हाला, जेणेकरून अगदी तुम्ही बिगिनर्स असाल तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित हे व्हिडिओ बघून कटिंग करू शकता, स्टिचिंग करू शकता आणि घर बसल्या ब्लाउज शिवायला शिकू शकता। तर इथे मी गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि हा जो शोल्डर उतार आहे 1 इंचाचा तो मार्क करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुढच्या मुंढ्याच्या आकारासाठी म्हणजेच आर्म होलच्या आकारासाठी अशा पद्धतीने 0.5 इंच आपण जास्त घेतोय, म्हणजे आतमध्ये घेणार आहोत। 1 इंच वरती ड्रॉ करून घ्यायचंय आणि रॅन्डमली हलक्या हाताने तुम्हाला हा मार्क करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला खोलगट असा मार्क करायचा आहे। तर ही झालेली आहे आपली आर्म होलची मार्किंग। आता पुढचा गळा आपल्याला 3 ते 3.5 इंचच ठेवायचा आहे, कारण की आपण पुढे कॉलर लावणार आहोत, म्हणजे फ्रंट आणि बॅकला आपण कॉलर लावणार आहोत। जर का आपण नेक घेणार असतो इथे पुढे, तर मग आपण डीप नेक घेतला असता तर मग काही इश्यू नव्हता, तुम्ही जितकं पाहिजे तितका गळ्याची उंची ठेवू शकत होते। आता आपण इथे कॉलर लावल्यामुळे आपण 3 ते 3.5 इंच ठेवलेलं आहे आणि हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग केल्यानंतर कटिंग करायचं आहे। हे पहा फ्रेंड्स, अशाच पद्धतीचे भरपूर व्हिडिओज आपले चॅनलवर अपलोड आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। अगदी नऊवार साडी, लहान मुलींची, मोठ्यांची किंवा रेडीमेड साडी, आपली घागरा, अशा पद्धतीचे सर्वच व्हिडिओ अपलोड आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। आता हे बघा, आपण बॅकचा पार्ट जो आहे तो कट करणार आहोत। तर बॅकच्या पार्टसाठी आपण 0.5 इंच हे एक्स्ट्रा घेतोय, कारण बॅक साईडला आपण पूर्ण हुकलूक पट्टी लावणार आहोत। तर अशा पद्धतीने 0.5 इंच एक्स्ट्रा मार्क केल्यानंतर शोल्डर टाकायचा आहे 8 इंच। त्यानंतर 1 इंच शोल्डर उतार दिल्यानंतर आर्म होल साठी 7 इंचावर मार्क करायचा आहे। चेस्ट साईज आपण बॅकला जितकी घेतली आहे तेवढीच घ्यायची आहे आणि उंचीमध्ये इथे आपल्याला 1 इंच मिळवायचा आहे। जसं 14.5 आहे तर 15.5 आपल्याला घ्यायची आहे इथे उंची। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण उंची घेऊयात। इथे आपण 1 इंच ऍड करायचा आहे बॅक पार्ट साठी। फ्रंट पार्ट साठी आपण 1.5 इंच ऍड केलेला होता। फ्रेंड्स, अशा ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे अगदी लक्षपूर्वक जर तुम्ही बघितल्यात तर तुमचं जे ब्लाउज आहे ते अजिबात चुकणार नाही।
गळ्याची रुंदी आपण इथे पुन्हा 2.5 इंच दिलेली आहे आणि हे बघा अशाच पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आर्म होलच्या ठिकाणी. 1 इंच आपण वरती घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. बॅकला आपण साधारणतः 1.5 ते 2 इंचाचाच गळा ठेवणार आहोत. तर हे बघा असं हे जे आहे आपलं मार्किंग झालेलं आहे हे कट करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, मी नेहमी एकच गोष्ट सांगत असते की व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल. आणि फ्रेंड्स, हा सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे ब्लाउज, कारण हे घागऱ्यावर सुद्धा खूप सुंदर असं दिसतं वेअर केल्यानंतर. तर हे बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलंय. ज्यांना बॅकनेक डीप नकोय त्यांना हा खूप सुंदर ऑप्शन आहे. मेन फॅब्रिक सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. फ्रंटचा साइड आपल्याला बंद बाजूकडेच ठेवायचा आहे. तुम्ही यामध्ये कप सुद्धा अटॅच करू शकता, पण मी या ब्लाउजला कप अटॅच नाही केलेले. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही हे शिवू शकता. फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर ब्लाउजच्या डिझाईन सुद्धा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे बघा हे सुलट्या भागावर अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने याला स्टिच करून घ्यायचंय. आर्म होलच्या ठिकाणी आणि बटन पट्टीच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आणि खाली कमरेच्या साईडला सुद्धा. 3 साइड ह्या पॅक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला नॉर्मल कट्स द्यायचे आहेत. त्यानंतर हे पलटी करून घ्यायचं आहे. तर हे बघा हे अशा पद्धतीने रेडी होईल. दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायचा आहे बॅक साइडचा. हे बघा आता यावरती फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला प्रेस मारून घ्यायचं आहे. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ब्लाउज शिवताना कोणती काळजी घ्यायची, कशी घ्यायची, जेणेकरून आपल्या जे ब्लाउज आहे त्याला खूप छान अशी फिनिशिंग येते. तर प्रेस मारून झाल्यानंतर दोन्ही पार्ट माझे बॅकचे रेडी झालेले आहेत. आता आपण फ्रंट रेडी करूयात. आता मी इथे अस्तरचा जो पार्ट आहे तो वेगळा अटॅच करते. हे बघा अशा पद्धतीने अस्तरला अस्तर मी जोडून हे जे वेगळं आहे ते रेडी करते. कारण अशा जर पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्ही कप सुद्धा इझिली अटॅच करू शकता त्यामध्ये. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. हे फक्त अस्तर आहे फ्रेंड्स, लक्षात घ्या. आता हे अस्तर जॉईंट केल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक सुद्धा कटोरी आणि जो साइड पीस आहे तो व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचा आहे. हे बघा माझे दोन्ही पार्ट जॉईंट करून झालेले आहेत. आणि आता आपण हे अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने ठेवून घेऊयात आणि आर्म होलचा जो साइड आहे तो स्टिच करून घेऊयात. गळ्याच्या साइडला आपल्याला स्टिच नाही करायचं आहे, फक्त आपल्याला आर्म होलची जी साइड आहे ती पॅक करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला वेगळी अशी काही पट्टी लावावी लागणार नाही फिनिशिंग देण्यासाठी. आपण हे फक्त अस्तर पलटी करून घेतलंय. इथे आपण लेस लावणार आहोत फ्रेंड्स, त्यामुळे हे छानच दिसेल. सो आपण फक्त इथे अस्तर पलटी करून घेतोय. खूप सोपी पद्धत फ्रेंड्स, मी नेहमीच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते. जर तुम्ही आपले व्हिडिओ जर बघितलेत लक्ष देऊन तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या ज्या पद्धती आहेत त्या अतिशय सोप्या आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने आपला जो फ्रंट पार्ट आहे तो सुद्धा व्यवस्थितरित्या आपण तयार करून घेतलेला आहे. आता जो फ्रंट पार्ट आहे त्याच्या खालच्या साईडला आपण कमरेची पट्टी अटॅच करून घेऊयात. जसं आपण नेहमी ब्लाउजला अटॅच करतो, सुलट्या साईडला ठेवायची आहे पट्टी आणि स्टिच करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपली कमरेची जी पट्टी आहे ती सुद्धा जॉईन करून झालेली आहे. मी ही कमरेची पट्टी इनविजिबल कशी लावायची, म्हणजे वरतून अजिबात दिसणार नाही, त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. तर हे बघा हे बॅक साईडचं जे आपलं हुकलूक पट्टी आहे तर आपल्याला हुक पट्टी लावायची गरज नाहीये, पण लूक पट्टी आपल्याला लावावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने मी 2 इंचाची ही पट्टी काढून घेतलेली आहे. वरच्या साईडला अर्धा इंच सोडून आपल्याला स्टिच करून घ्यायची ही पट्टी. खालच्या साईडला सुद्धा व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे.
त्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट करून घेऊयात. त्यानंतर फ्रेंड्स आपण रेग्युलरली जसं ब्लाऊज शिवतो त्याचप्रमाणे आपल्याला टक्स मारून घ्यायचे. टक्स सुद्धा फ्रेंड्स किती घ्यायचे, काय घ्यायचे हे आपल्या चॅनलवर वेगळा अपलोड केलेला व्हिडिओ आहे, तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली टक्स किती आणि कसे मारायचे ते ब्लाऊजला. आता हे बघा, आपल्याला कॉलर बनवायची आहे, कॉलर रेडी करायची. त्यासाठी आपण हे गळा मोजून घेऊयात दोन्हीही साईडनी. जर तुम्ही नाही मोजलं तरीही चालणार आहे, कारण जी माझी कॉलर लावायची पद्धत आहे ती अतिशय सोपी आहे फ्रेंड्स, आणि खूप पटकन आपल्याला लावता येते. तर हे बघा, मी इथे 3.5 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे. 3.5-4 इंचाची साधारणतः पट्टी घ्यायची आहे. त्यानंतर याला आपण अशा पद्धतीने मध्य काढून घेऊयात, आणि हा जो फ्रंट पार्ट आहे त्याच्या अगदी मध्याला ही पट्टी ठेवायची आहे उलट्या साईडने, आणि अशा पद्धतीने याला स्टिच करून घ्यायचंय. आता जो बॅकचा पार्ट आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा. याच्याच पुढे हे बघा, आर्म होलचा जो साइड असतो त्याच साइडला आपल्याला बॅक पार्ट सुद्धा जॉईन करायचा आहे. तर इथे फ्रंट पार्टला आपण अशा पद्धतीने टिप मारून घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीने आपली कॉलर रेडी होणार आहे आणि ब्लाऊज अतिशय सुंदर होणार आहे. फ्रेंड्स, तुम्ही हा ब्लाऊज नक्की ट्राय करा. तर हे बघा, बॅक पार्ट सुद्धा आर्म होलला टच होईल असंच ठेवायचं आहे, फ्रंट आर्म होलला, आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचंय. ही कॉलर लावण्याची पद्धत जी आहे ना फ्रेंड्स, अतिशय सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा एखाद्या वेळेस. हे बघा, बॅक जो आर्म होलचा पार्ट आहे तो फ्रंट आर्म होलच्या शेजारीच तुम्हाला ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतले. एक्स्ट्रा जी पट्टी आहे ती आपल्याला कट करून टाकायची आहे. अशा पद्धतीने कट्स मारून घ्यायचे आहेत, म्हणजे जी आपली पट्टी आहे, म्हणजे कॉलर आहे, ती व्यवस्थित पलटी होईल. आता आपल्याला कॅनव्हास हवा आहे. कॅनव्हास घ्यायचा आहे आपल्याला 1 इंची. तुम्ही इथे कोणताही कॅनव्हास घेतला तरी चालणार आहे. मी इथे स्ट्रेट पट्टी यूज केली आहे, बट तुम्ही जो आपला कॅनव्हास असतो तोच यूज करा. हे बघा, अशा पद्धतीने कॅनव्हास अगदी पट्टीच्या कडेला तुम्हाला ठेवून स्टिच करून घ्यायचंय. एक्स्ट्रा जे आहे ते सर्व काही कट करून घ्यायचंय आपल्याला. आता हे बघा, अशा पद्धतीने हे जे फॅब्रिक आहे ते उलट्या साईडला पलटी करायचंय आणि यावरती आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. इथे तुम्ही नॉर्मली कर्व आकार देऊ शकता, त्याने आणखीन सुंदर दिसेल तुमची कॉलर. हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला स्टिच करून घ्यायचंय. जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित लक्ष द्या फ्रेंड्स, की कोणत्या पद्धतीने मी स्टिच करते, कारण त्यानेच ती फिनिशिंग येणार आहे, अथवा फिनिशिंग मध्ये गडबड होऊ शकते. हे पहा, अशा पद्धतीने पुन्हा जे फॅब्रिक होतं आपण जे बॅकला पलटी केलेलं ते पुन्हा अशा पद्धतीने फ्रंटला घ्यायचं आहे आणि आतमध्ये फोल्ड करायचंय 1/2 इंच, आणि मग त्यावरती अगदी कडेनी असे हे स्टिच करून घ्यायचंय. हे पहा, अगदी कडेनी अगदी फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे. जर तुम्हाला हे असं जमत नसेल तर आधी प्रेस करून घ्या आणि त्यानंतर स्टिच करा, म्हणजे जी तुमची फिनिशिंग आहे ती परफेक्ट येईल. हे जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं आतमध्ये प्रेस करूनच तुम्हाला स्टिच करायचं आहे. तर हे बघा, ही कॉलर जी आहे आपली रेडी झालेली आहे. आता यावरती आपण थोडासा लुक येण्यासाठी इथे आपण लेस अटॅच करून घेऊ. आता इथे आपण लेस लावणार आहोत. कॉलर वरती लेस लावल्यानंतर आणि आर्म होलच्या साईडला लेस लावल्यानंतर तुम्ही बघू शकाल की किती सुंदर असा
लुक आलेला आहे ब्लाउजला। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे फ्रेंड्स, तुम्हाला जर आवडत असेल तर लावा, नसेल तर नका लावू। किंवा मग इथे तुम्ही वर्क जरी केलं तरीही खूपच सुंदर दिसेल। तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात फ्रेंड्स, आम्हाला ते कमेंट करून नक्की सांगत जा, म्हणजे आणखीन काही नवीन आयडिया आणण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल। तर अशा पद्धतीने आपला हा जो ब्लाउज आहे तो रेडी झालेला आहे। फिटिंग तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग करून घ्यायची आहे। तुम्ही जशी नेहमी ब्लाउजला फिटिंग करता त्याचप्रमाणे आपल्याला फिटिंग याची सुद्धा करायची आहे। फारसं काही वेगळं नाहीये याच्यामध्ये। आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स की याला कॉलरला सुद्धा किती छान लुक आलाय। आर्म होलच्या साईडला सुद्धा आपण लेस लावून घेऊयात। आता नेहमीप्रमाणे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आणि तुम्ही आता या ब्लाउजचा लुक बघू शकता केवढा सुंदर दिसेल। वर्क केलं तर खूपच सुंदर आता दिसेल। हे मला इथे वेअर करता नाही आलेलं, पण तरीही ब्लाउज बघण्यावरून सुद्धा तुम्हाला त्याची फिनिशिंग आणि फिटिंग कळेल। भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये।